बऱ्याच जणांना प्रश्न पडला असतो की जेव्हा तुम्ही जॉब चेंज करता किंवा नवीन कंपनी जॉईन करता तेव्हा तुमची नवीन कंपनी प्रिव्हियस एम्प्लॉयर कडून कोणत्या गोष्टी व्हेरीफाय करते। जॉब चेंज केल्यावर तुमची नवीन कंपनी प्रिव्हियस एम्प्लॉयर कडून काही बेसिक गोष्टी व्हेरीफाय करत असते। त्यामध्ये पहिलं म्हणजे एम्प्लॉयर व्हेरिफिकेशन। एम्प्लॉयर व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी खरंच काम करत होत का हे व्हेरीफाय केलं जातं। दुसरी गोष्ट म्हणजे जॉब टायटल। तुम्ही त्या ठिकाणी कोणत्या डेजिग्नेशन वरती कोणत्या पोझिशन वरती काम करत होता हे चेक केलं जातं। त्यानंतर तुमचं जॉब ड्युरेशन, तुम्ही कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत त्या ठिकाणी वर्किंग होता हे चेक केलं जातं। चौथी गोष्ट म्हणजे बिहेवियरल चेक। बिहेवियरल चेक म्हणजे हा एम्प्लॉई कसा होता, काही मेजर इश्यू, काही मिसकंडक्ट होता का या गोष्टी चेक केल्या जातात। पाचवी गोष्ट म्हणजे सॅलरी व्हेरिफिकेशन। यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस एम्प्लॉयरकडे किती सॅलरी होती व्हेरीफाय केलं जातं। त्यानंतर सहावी गोष्ट आहे प्रिव्हियस कंपनीचा नोटीस पिरियड तुम्ही सर्व केला की ऍब्स्कॉन्ड केला हे चेक केलं जातं। सातवी आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सबमिट केले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स प्रिव्हियस एम्प्लॉयरला मेल थ्रू पाठवले जातात आणि ते व्हेरीफाय केले जातात। त्यामुळे प्रिव्हियस एम्प्लॉयर कडून मिळालेले सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे ऑफर लेटर, एक्सपिरियन्स लेटर, रिलिव्हिंग लेटर, सॅलरी स्लिप्स, इन्क्रीमेंट लेटर या सर्व गोष्टी जपून ठेवा आणि ॲज इट इज त्या तुमच्या नवीन कंपनीला सबमिट करा। बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस बद्दल तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका।